इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. हे नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे. नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाने संयुक्त कारवाई केलेली आहे. तळेगाव येथील एका खासगी बंगल्यामध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. घटनास्थळावरून लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह छपाईचे साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तब्बल 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारखान्यात अत्यंत वेगळ्या क्लुप्तीचा वापर करून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. खऱ्या चलनी नोटा एका विशिष्ट केमिकलमध्ये बुडवून त्या नोटांची शाही दुसऱ्या कागदावर वटवून हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. या रॅकेटमधील आरोपी 10 लाख रुपयांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा आमिष टाकून व्यवहार करत होते. आणि असाच एक व्यवहार सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली आणि या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्वरित कारवाई करत 5 जणांना अटक केली आहे. 1 अमरेश्वर आईथा तेलंगणा, 2 दासरी सत्याई तेलंगणा, 3 गोकुळ दाते तळेगाव नाशिक, हिरामन दाते तळेगाव नाशिक, मच्छिंद्र घनदाट सातपूर नाशिक अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या कारवाईमुळे नाशिकसह तेलंगणा राज्यापर्यंत पसरलेल्या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे समोर आले असून या प्रकरणात आणखीन कोण कोण सामील आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.